सोशल मीडियावर होणारी मैत्री कधीकधी धोकादायकही बनू शकते। असाच एक प्रकार नागपुरात उघडकीस आलाय। एका तरुणीला तिच्या इंस्टाग्राम फ्रेंडनं ब्लॅकमेल करून 1,20,000 रुपये उकळलेत। सीताबर्डी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय। 26 वर्षीय पीडित तरुणीची मार्चमध्ये इंस्टाग्रामवर रत्नागिरी येथील रहिवासी फरहान उर्फ जलालुद्दीन अब्दुल रफीक नाडकरशी ओळख झाली। फरहानने तिला आपल्या प्रेम जाळ्यात फसवलं। फरहानने तिला व्हिडिओ कॉल करण्यास प्रवृत्त केलं आणि गुप्तपणे कॉल रेकॉर्ड केला। काही दिवसांनी त्यानं व्हिडिओ वापरून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। आरोपीनं तरुणीकडून पैसे मागितले आणि पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली। भीतीपोटी तरुणीनं मार्चपासून आतापर्यंत विविध बँक खात्यांमध्ये एकूण 1,20,000 रुपये ट्रान्सफर केले। मात्र आरोपीच्या मागण्या वाढतच असल्यामुळे निराश झालेल्या तरुणीनं अखेर सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपीविरुद्ध खंडणी, धमकी आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलाय आणि तपास सुरू केलाय। 1,20,000 रुपये रक्कम त्याने उकळली आणि तरी सुद्धा तो तिला ब्लॅकमेल करत होता। त्यामुळे शेवटी यातील जी पीडिता आहे तिने सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे 25/10/2025 रोजी अपराध क्रमांक 935/25 कलम 308(2) आणि 352 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल आहे।